नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आता एक मुद्दा सध्या गाजत आहे, कारण सुप्रीम कोर्टाने हे म्हटलंय की जे सेक्शुअल कन्सेंट आहे, आता कायद्यानुसार तर 18 वर्ष आहे, पण काय ते त्यावरून 16 वर्ष करायला पाहिजे का? कारण होत काय आहे की जो पॉक्सो ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्स जो आहे, हा जो ऍक्ट आहे थोडा स्ट्रिंजंट आहे. आणि त्यामध्ये 18 वर्ष दिले की जे संमतीनुसार जे लैंगिक संबंध ठेवले जातात त्यासाठीची जी एज आहे ती आहे 18. पण त्यावरून चेंज करून काय 16 वर यायला पाहिजे का? कारण मिसयूज जास्त होतोय आणि मग विनाकारण मुलांवर आरोप लागताय. आणि मी ऑलरेडी म्हटलंय की थोडा स्ट्रिंजंट ऍक्ट आहे, त्यामुळे होतं काय की विनाकारण कोणावर आरोप लागतो आणि मग काय तर त्याला सजा होते म्हणून. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये आता सध्या हेच म्हटलंय की काय 18 वरून 16 वर आणायला पाहिजे का, याबद्दल नक्की सरकारने विचार करायला पाहिजे. तर आज मुद्दा आपण हा डिस्कस करणार आहोत. चला, मी माझा नंबर इथं शेअर करतोय, 8793382448. तुमचे कोणतीही क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मग जर तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केलं असणार तर सिलेबस आहे, मी जो विषय घेतो तो सायन्स आहे, तर सायन्स रिलेटेड कोणता कंटेंट हवा आहे, सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, कोणतेही क्वेरीज आहेत तर तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. यासोबतच इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, त्यावर सुद्धा सर्व माझ्या सेशनचे अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला मिळतील. सोबत या पूर्ण सेशनच्या शेवटी, कारण बरेच विद्यार्थी आता नवीन आहेत की नेमकं मुख्य परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाणार हे थोडंफार डाऊटफुल असतं, त्यामुळे या पूर्ण टॉपिकच्या शेवटी मी एक मुख्य परीक्षेमध्ये नेमका कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्यावर आपल्याला उत्तर लिहावे लागतील, असा सुद्धा प्रश्न टाकलेला आहे. नक्की ट्राय करून पहा, नक्की त्याचं उत्तर लिहून पहा. बाकी कंटेंट आहे, माहिती आहे, ती मी तुम्हाला देतोय, फक्त ते समजून चांगलं वाचून ते उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. करेक्ट? चला, टेलिग्राम चॅनल ऑलरेडी सांगितलंय, सोबत माझा नंबर आहे तो नोट करून ठेवा. कोणत्या पेपरमध्ये हा टॉपिक येणार आहे, तर हा GS2 मध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग काय आहे की आता जो ऍक्ट आहे पॉक्सो ऍक्ट, त्यानुसार जे वय आहे ते किती आहे, तर 18 वर्ष. मी तुम्हाला एक मुद्दा, एक कंडिशन सांगतो. समजा की मुलगा आणि आहे काय तर मुलगी, दोघांचंही वय जर समजा की 17 वर्ष 364 दिवस आहेत. जस्ट इमॅजिन, 17 वर्ष 364 दिवस किंवा यापेक्षा कमी आहे, आणि यांनी संमतीशिवाय एकमेकांच्या संमतीने जर लैंगिक संबंध ठेवले तर हा एक गुन्हा आहे. हा एक गुन्हा आहे. पण जर यामध्ये जर 1-2 दिवस जर वाढवलेत, म्हणजे किती, तर 18 वर्ष 1 दिवस, 18 वर्ष 1 दिवस, जर फक्त हे 2 दिवस वाढवले तर हा गुन्हा नाही आहे. आणि म्हणून काय की एक अशी स्ट्रिक्ट लाईन असायला पाहिजे की नाही, हा पण एक मुद्दा नक्की इथंच आहे. म्हणजे 2 दिवसानंतर काय हे जे मुलगा आणि मुलगी आहेत काय हे मॅच्युअर होऊन गेलेत का, फक्त 2 दिवसाने? राईट? लक्षात येते मुद्दा? बरं, आता ही सर्व डेफिनेशन कोणत्या नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे, तर त्या काय तर पॉक्सोनुसार आहे. आणि एक बरं आहे की पॉक्सो जो ऍक्ट आहे ना, हा जेंडर न्यूट्रल आहे. जेंडर न्यूट्रल म्हणजे नेमकं काय की समजा की मुलगा आणि मुलगी आहे, ठीक आहे, मुलगा आहे 17 वर्षाचा आणि मुलगी आहे 21 वर्षाची. राईट? आता यामध्ये जर पाहिलं तर हा जो मुलगा आहे हा तर मायनर आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे. तर जो गुन्हा लागेल तो कोणावर लागेल, तो लागेल मुलीवर. मुद्दा समजलाय? यालाच काय म्हणतात जेंडर न्यूट्रल. म्हणजे असं नाहीये की फक्त मुलावरच गुन्हा लागेल असं नाही, इथं काय तर मुलीवर गुन्हा लागणार आहे. पण जर कंडिशन आहे काय की हा मुलगा आहे 16 वर्षाचा, मुलगी आहे 17 वर्षाची, किंवा हा 17 वर्ष आहे किंवा 16 वर्ष आहे, म्हणजे बेसिकली दोघही जण 18 वर्षाच्या जर खाली आहे, तर या केसमध्ये कोणावर गुन्हा लागणार, तर मुलावर लागणार. आणि मेन जो प्रॉब्लेम येतो ना तो इथंच येतोय की असं इमॅजिन करा की मुलगा आहे 17 वर्षाचा, मुलगी आहे 16 वर्षाची, आणि या दोघांमध्ये संमतीने जर लैंगिक संबंध जर प्रस्थापित जर झालं, आणि काही कारणामुळे किंवा कोणत्या तरी काहीतरी मार्गाने मुलीच्या घरच्यांना माहित झालं की असं काहीतरी झालंय म्हणून, तर मुलीचे जे घरचे ते काय करतात, ते डायरेक्ट या मुलावर आरोप लावतात, पोलीस कंप्लेंट करतात की या मुलाने आमच्या मुलीला किडनॅप केलं आणि त्याचा रेप केलाय म्हणून. पण आता हा जो लैंगिक संबंध होता तो तर संमतीने झालेला होता. रेपच्या डेफिनेशन नुसार जर पाहिलं तर इथं मुलावर तर गुन्हा तर लागायला नाही पाहिजे, पण होतं काय की मुलावर गुन्हा लागतो जरी संमतीने झाला असेल तरी पण. आणि इथंच काय होतोय तर मिसयूज होतोय. आणि आहे काय की पॉक्सो ऍक्ट आहे, कारण मायनर आहे, मुलगी मायनर आहे. मग पॉक्सो ऍक्ट, आणि तो तर स्ट्रिक्ट आहे, पोलिसांना काही प्रश्न न विचारता डायरेक्ट अरेस्ट करता येतं. आणि या मुलाला मग अरेस्ट केला येणार आणि मग काय तर केस चालू होईल.
आणि हेच नोटीस कोणी केलंय, तर सुप्रीम कोर्टाने नोटीस केलंय. आणि सुप्रीम कोर्टाने आता 10 जानेवारीलाच एका जजमेंटमध्ये स्टेट ऑफ उत्तर प्रदेश वर्सेस अनिरुद्ध या केसमध्ये म्हटलंय की मिसयूज जो आहे याचा हा वाढतोय म्हणून. ठीक आहे, जो पॉक्सो ऍक्ट होता 2012चा त्यानुसार काय तर या ऍक्टचा जो मिसयूज आहे तो वाढतोय. आणि म्हणून काय तर त्यांनी सुप्रीम कोर्टाने अर्ज केले युनियन गव्हर्नमेंटला, म्हणजे जे आपलं केंद्र सरकार आहे त्यांना अर्ज केले की युनियन गव्हर्नमेंट टू इनिशिएट करेक्टिव्ह मेजर्स टू एक्झेम्प्ट जेन्युइन अडॉल्टसन रिलेशन, जे जेन्युइन रिलेशनशिप आहेत दोघांच्या संमतीने होत आहेत, जे प्रेम संबंधांमध्ये आहेत, जे जेन्युइन रिलेशनशिप आहे यांना कसं आपल्याला एक्झेम्प्ट करता येईल, यामध्ये हा जो पॉक्सो ऍक्ट आहे याचा मिसयूज व्हायला नाही पाहिजे आणि विनाकारण कोणावर आरोप लागायला नाही पाहिजे, याबद्दल विचार करायला युनियन गव्हर्नमेंटला म्हटलंय किंवा अर्ज केले असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून इथूनच काय तर आता डिबेट परत सुरू झालंय की एज ऑफ कन्सेंट जी आता 18 वर्ष आहे ते काय 16 वर्ष करायला पाहिजे का. आता मुद्दा असं का म्हटलं जातं की 18 वरून 16 वर आणायला पाहिजे. बघा, इथून 10-15 वर्ष आधीची परिस्थिती फार वेगळी होती, पण आज आपण इंटरनेटच्या जगामध्ये जगतोय. आणि इंटरनेटच्या जगामध्ये जर जगत असेल तर मुलांना जे सेक्शुअल रिलेशनशिप वगैरे आहे त्याबद्दलची माहिती फार लवकर होते, ते फार लवकर मॅच्युअर होतात. आणि कारण इन्फॉर्मेशन आता लगेच मिळते. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की ते फारच अननोन आहेत या बाबतीत, तर असं तर नाहीये. दुसरं आहे काय की टीनेज, ज्याला आपण सायन्समध्ये पण शिकतोय की ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो, अडोल्सन्स म्हणतो किंवा टीनेज म्हटलं तर जनरल वर्ड, राईट. या पिरियडमध्ये काय तर हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल चेंजेस झाले म्हणजे काय तर ते कॅपेबल आहेत किंवा ते रेडी आहेत आपण म्हणजे शारीरिक दृष्ट्या. आणि म्हणून एक्सपर्ट्स हे पण म्हणतात की हे नॅचरल आहे, राईट. एक तर बघा की इंटरनेटच्या जगामध्ये आपण जगतोय त्यामुळे प्रेम संबंध यांचे प्रमाण वाढलेत आणि कमी वयामध्ये पण हे वाढलेले आहेत. दुसरं काय की ते फिजिकली किंवा शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर ते रेडी आहेत आणि एक्सपर्ट म्हणतात की हे नॅचरल आहेत म्हणून. पण जो कायदा आहे तो तर याला अलाउ करत नाही. मग कायद्यानुसार म्हणजे यांनी जर शारीरिक संबंध जर ठेवलं तर कायद्यानुसार ते तर चुकीचं आहे किंवा तो तर गुन्हा आहे. म्हणजेच काय की त्यांना कायद्यानुसार आपण प्रेम करायला थांबवतोय, राईट. आणि म्हणून काय तर एक्सप्लॉयटेशन, हा पण हे आहे की जर एक्सप्लॉयटेशन होत आहे म्हणजेच काय की जर कोणावर जबरदस्ती जर होत आहे, मग मुलीवर असू दे किंवा मुलावर असू द्या, कोणत्याही कंडिशनमध्ये जर एक्सप्लॉयटेशन मध्ये ते तर नक्कीच थांबायलाच पाहिजे. आणि ते कोणत्याही एज साठी बॅरियर नाही आहे, कोणत्याही एज मध्ये जर एक्सप्लॉयटेशन होत ते तर थांबायलाच पाहिजे. पण जर संमतीने होत आहे, दोघ जण जर प्रेम संबंधांमध्ये आहे, तर मग अशा वेळेस ती जी लिमिट आहे, एज बार आहे, तो किती ठेवायला पाहिजे, राईट. आणि म्हणून आपल्याला हेच विचार करावा लागणार आहे की हा जो मिसयूज आहे हा कसा थांबवता येईल. आय होप की हा मुद्दा क्लिअर झाला असेल. एक तुम्हाला काही सर्वे आहे, काही आकडे आहेत ते पण सांगतोय, तुम्हाला अजून लक्षात येईल की नाही की 16 वर्ष आहे ना ते आपल्याला विचार करायला पाहिजे. कदाचित आपलं वय किंवा माझं सुद्धा वय आता 30च्या अबोव आहे, तर कुठतरी आपल्याला हे खटकतं की नाही 18 ठीक आहे, 16 म्हणजे काय तर फारच लहान मुलगा, 10व्या वर्गातलाच मुलगा आहे तो, राईट. पण आपण कंडिशन जर आपण आकडे जर पाहिलं आणि आकड्यावर जर डिसिजन घेतले तर नक्की डिसिजन ते चांगले असणार आहेत. की जर्मनीमध्ये ना असाच एक रोमिओ ज्युलिएट क्लॉज आहे. आता हा मला वाटते की हा पर्याय एक असू शकतो, पर्याय एक असू शकतो की डायरेक्ट 18 वरून 16 वर येण्यापेक्षा एक मधला मार्ग आहे की रोमिओ ज्युलिएट जो क्लॉज आहे त्यामध्ये काय केलंय की एक एज गॅप जर खूप जर जास्त असेल तर ठीक आहे की तो एक ज्याला आपण रेप म्हणू किंवा तो गुन्हा आहे. म्हणजे जर मुलगी ठीक आहे की 17 वर्षाची आणि मुलगा लगेच काय तर 24-25 वर्षाचा आहे, एवढी जास्त एज गॅप आहे तर आपल्याला म्हणता येईल की तो काहीतरी गुन्हा आहे. पण जर 2-3 वर्षाचा फरक आहे किंवा एकाच क्लासमध्ये मुलगा मुलगी आहे आणि त्यांमध्ये काहीतरी प्रेम संबंध आहे, तर एकाच क्लासमध्ये आहे, एज गॅप राहणार पण नाही किंवा राहिलं तरी एखाद वर्षाचा राहील किंवा खूपच खूप 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा गॅप आहे, तर मग अशा वेळेस गुन्हा लागायला नाही पाहिजे असा आहे काय तर हा रोमिओ ज्युलिएट क्लॉज आहे. कारण जर एज गॅप जर जास्त नाही आहे तर मोस्ट प्रोबॅबली असं होऊ शकतं की त्या दोघांमध्ये संमती आहे. पण एज गॅप जर जास्त आहे तर असं नक्की होऊ शकते आणि जास्त चान्सेस याचे आहेत की एकाने दुसऱ्यावर जबरदस्ती केलेली आहे म्हणून. सो हा एक पर्याय किंवा हा मधला मार्ग आपल्याला इथं म्हणता येईल. दुसरे आकडे बघा काय आहे की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आहे 4/15-16 मध्ये झालेला होता. 11% मुलींनी त्यांनी जो त्यांचा पहिला सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे तो 15 वर्षाच्या आतच केलेला आहे. विचार करा, नेक्स्ट 18 वर्षाच्या आत असणारे किती आहे तर 39 आहे. म्हणजे मुली विथ देअर कन्सेंट, त्यांच्या कन्सेंटने, त्यांच्या संमतीने ते लैंगिक संबंध आहे ते ठेवतायत.
नेक्स्ट एक एनफोर्ड स्टडी आहे, त्यानुसार दिलेलं आहे की 7064 पॉक्सो जजमेंट आहेत 2016 ते 2020 मध्ये. 3 राज्यांचा उल्लेख दिलेला आहे की आसाम, महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉलमध्ये हे लक्षात आलं की जवळपास 24 ते 25% असे कंडिशन्स आहेत, असे केसेस आहेत जे रोमॅन्टिक रिलेशनशिप मध्ये होते, म्हणजे ते प्रेम संबंधांमध्ये होते. म्हणजे त्यांवर काय तर पॉक्सो ऍक्ट, जसं मी म्हटलं मगाशी, की मुलीचे घरचे काय करतात, मुलांवर आरोप लावतील, गुन्हा दाखल करतील. पण नंतर मग लक्षात येतं, ज्यावेळेस केस वगैरे चालते त्यावेळेस लक्षात येते की अरे या दोघांमध्ये काय तर प्रेम संबंध होता आणि काय तर दोघांची संमतीने काय ते यांनी सर्व केलेलं आहे म्हणून. राईट? म्हणजेच मिसयूज तर होत आहे. पण ह्या सर्व कंडिशन ज्या आहेत ते कायदा ऍक्सेप्ट करतोय का? नाही. म्हणजे आपण रियालिटी म्हटलं आणि जो कायदा म्हटलं त्यामध्ये कुठतरी गॅप आहे, आणि म्हणूनच हाच मुद्दा आता डिस्कस केला जात आहे. आणि आपल्याला उत्तरामध्ये, म्हणजे मी जे तुम्हाला प्रश्न पण देणार आहे मुख्य परीक्षेसाठी, तो हाच तुम्हाला उत्तरामध्ये यायचे की ही जी गॅप आहे ती कसं आपल्याला जस्टिफाय करता येईल. बरं, चला आपण म्हटलं की 18 आहे ना, 18 वरून 16 जर केलं तर कदाचित काही मुद्दे हे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह पण होतील. मेन प्रॉब्लेम म्हणजेच काय की आता मुलं जे आहेत ते लवकर मच्युअर होत आहेत. म्हणजे आधी 18 असेल तर आता काय तर हे 15-16 वर्षामध्येच काय तर त्यांना सर्व माहित होतं आणि थोडेफार मच्युअर पण आहेत. त्यांचे बरेच आपण बघतो की मुला मुलींमध्ये प्रेम संबंध पण असतातच. बरोबर? त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की 18 वरून 16 तर आणायला पाहिजे, पण याचे दुष्परिणाम काय होईल? एक आहे काय तर ह्युमन ट्रॅफिकिंग आहे ते जास्त वाढतील. बघा की ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच काय की मुला मुलींचा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तो वाढणे. आता जर 18 वरून 16 जर केलं तर जास्त मुलं असणार त्यामध्ये येणार आहेत. बरोबर? म्हणजे जर एखादी व्यक्तीला जर ह्युमन ट्रॅफिकिंग साठी जर पकडलं तर तो तर हेच म्हणेल ना की त्या एखाद्या मुलीचा वय तर 17 आहे, ते काही मायनर तर नाहीये. राईट? आधी आताच्या कंडिशनला काय की 17 वर्षाची जर एखादी मुलगी मिळाली तर नाही, त्याला त्या व्यक्तीला डायरेक्ट पॉक्सोच्या अंडर आपल्याला अरेस्ट करता येईल. पण जर 18 वरून 16 जर केलं तर काय होणार? 17 वर्षाची एखादी मुलगी जर ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये आढळली आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व असल्या त्या व्यक्तीला जर आपण पकडलं तर तो हेच म्हणेल की ती मायनर नाहीये, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण पॉक्सोच्या अंडर अरेस्ट करता येणार नाही. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे ते वाढेल. नेक्स्ट आहे काय की 2007चा स्टडी आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी एक स्टडी केला आणि हे लक्षात आलंय की 50% बघा चाइल्ड मध्ये, आणि हे खरंच नोटीस करण्यासारखं आहे की मुलांमध्ये जे जे सेक्शुअल अब्युज होत आहे, हे जे अब्युजर्स आहेत हे मोस्ट ऑफ द त्यांच्या ओळखीचे आहेत. कोणतरी फॅमिली मेंबर आहे, कोणतरी टीचर आहे, कोणतरी मित्र आहे, किंवा भावाचा मित्र आहे, बहिणीचा मित्र आहे, असे कोणीतरी आहेत 50% केसमध्ये. हे तर स्टडीनुसार लक्षात आलं, कदाचित हा आकडा कदाचित जास्त पण असू शकतो. मग या कंडिशन मध्ये काय होणार? आणि बघा काय होतं की जर असा जर एखादी नोन पर्सन आहे तो जर सेक्शुअल अब्यूज करतोय तर अशा वेळेस या मुलावर कुठतरी प्रेशर असतो. राईट? आणि त्यामुळे काय की तो लगेच काय तर समोर येऊन फॅमिली मेंबरला किंवा इतरांना, आई वडिलांना लगेच कदाचित सांगणार नाही. राईट? त्यामुळे याचे जे चान्सेस आहेत हे अजून जास्त वाढतील. आले लक्षात? दुसरं आहे काय की मोल्ड चाइल्ड मॅरेजेस आहेत. बघा आता जर चाइल्ड मॅरेज जर झालं, ठीक आहे की त्यासाठी पण एज आहे ती 18 आहे. पण आता जर चाइल्ड मॅरेज जर झालं म्हणजे 18च्या खालीच जर झालं तर आताच्या कंडिशनला काय होत आहे की पॉक्सोच्या अंडर त्याला अरेस्ट करता येतं, पण त्या कंडिशन मध्ये करता येणार नाही. का? कारण एज लिमिटच चेंज केलेली आहे. करेक्ट? तर हे काय तर आपल्याला कॉन्स म्हणता येईल, किंवा जे 18 वरून 16 जर केले तर हे दुष्परिणाम आहेत असं आपल्याला म्हणता नक्कीच येईल. आता जे सुरुवातीला एक म्हटलं होतं मी तुम्हाला की 17 वर्ष 364 दिवस आहे आणि 2 दिवसानंतर किती होणार? तर 18 वर्ष 1 दिवस होणार. यांविरुद्ध गुन्हा दाखल होतो, पण याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. तर अशी काय स्ट्रिक्ट लाईन असायला पाहिजे का की 2 दिवसानंतरच काय खरंच तो एखादी मुलगा किंवा मुलगी काय लगेच मच्युअर होणार आहे का, किंवा ते शारीरिकदृष्ट्या रेडी होणार आहेत का? मग प्रश्न हा पण येतो की कायद्याने काय असं खरंच एक स्ट्रिक्ट लाईन असायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? किंवा दुसरा काही पर्याय आहे का यासाठी? नक्की हे चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि जो प्रश्न आहे जो युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये विचारला जाऊ शकतो या सर्व मुद्द्यावर, ते हे आहे की संमतीने असलेल्या किशोरवयीन संबंधामध्ये पॉक्सो कायद्याचा गैरवापर कायदा आणि सामाजिक वास्तव म्हणजे लॉ आणि जी ग्राउंड रियालिटी आहे आता ती, यातील दरी आहे ती अधोरेखित करतो, है ना?
याचं आपल्याला परीक्षण करायचंय, एक्झामाइन करायचंय आणि तुम्हाला उत्तर लिहायचंय. आय होप की तुम्हाला हा मुद्दा आहे ना तो समजला असेल नेमकं काय आहे. नक्की उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि चॅटबॉक्स मध्ये मला कळवा की स्ट्रिक्ट लाईन असायला पाहिजे का. बाकी माझा नंबर मी इथं दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत तर इथं तुम्हाला मला विचारता येईल डायरेक्ट. कॉलिंगला किंवा व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. व्हॉट्सअपला ग्रुप सुद्धा आपण तयार केलाय सायन्ससाठी. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो आता शेअर करतोय. सोबत बॅचच्या माहितीसाठी सुद्धा याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल किंवा गुगल फॉर्म भरा. बेटर आहे की डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, कॉल करा किंवा मेसेज करा. तिथून पण तुम्हाला ती माहिती आहे मी शेअर करू शकतो. एमपीएससी सुपर कोचिंग एमपीएससी बाय टेक्स्टबुक या टेलिग्रामला टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स येतील. आणि बॅच आपल्याकडे आहे काय की राज्यसेवासाठी यशोदय बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून म्हणजे एनसीईआरटी पासून शिकवल्या जाईल आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व यामध्ये कव्हर होईल. सर्व क्लासेस जे आहेत आपले लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड टाइम्स तुम्हाला ते पाहता येतात. यामध्ये तुम्हाला भरपूर डिस्काउंट आणि ईएमआय मध्ये बॅच आहे ती जॉईन करता येईल, जो नो कॉस्ट ईएमआय आहे. खूप जास्त डिस्काउंट पण मिळेल. फक्त माझ्या नंबरला एकदा कॉन्टॅक्ट करायचा आहे. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये पण कव्हर होईल. त्यासाठी पण माझा नंबर दिलेला आहे. परत यामध्ये पण लक्षात ठेवा डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय इथं पण आहे. चला तर नेक्स्ट सेशनला भेटू. या प्रकारचे सेशन्स किंवा मुद्दे समजून घेण्यासाठी आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. रेग्युलर मी या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते घेऊन येतो. तुम्हाला यातून मुख्य परीक्षेची तयारी आहे ही खूप चांगली करता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटू. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.